आज बनवणार आहोत चीज केक। आईस केक तर खूप वेळा खाल्ला असेल, चीज केक कधी ट्राय केलाय का? नसेल केला तर एकदा नक्की करून पहा, खरंच खूप टेस्टी आहे बरं का। आणि जर हा तुम्ही बनवला तर तुम्ही सारखाच बनवणार। आज आमच्या यांच्या बर्थडेसाठी मी हा केक बनवला होता। याच्या अगोदर खूप वेळा रेसिपी शेअर केलेली आहे, परत म्हटलं अजून एक होऊनच जाऊ देत म्हणून शेअर करते। तर मी 1 किलोचा केक बनवते म्हणून मी मोठा केक टिन घेतलाय, त्याला फॉईल पेपर लावलेला आहे खाली, डिमोल्ड होतो तसा केक टिन घ्या। आता ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी बिस्किटांचा चुरा बनवून घेतलाय। तुम्ही कुठलेही बिस्किट घेऊ शकता किंवा वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये बनवत असाल तर वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये बनवा। म्हणजे आज तर मी प्लेन बनवते म्हणून मी तुम्हाला प्लेन सांगते। तर इथं मी डायजेस्टिव्ह बिस्किट घेतले होते 2 पॅकेट 20 रुपयावाले। जर ते नसेल तर पार्लेजी बिस्किट घ्या। त्यात 4-5 चमचे तूप किंवा बटर घाला मेल्ट करून, आणि 1 चमचा मध टाकून हे छान फिरवून घ्यायचं। केक टिनमध्ये टाकायचं आणि अशा प्रकारे प्रेस करून याला साईडला ठेवायचं। साईडला म्हणजे कुठे तर फ्रीजमध्ये। छान असा पहिला लेयर आपला तयार झालेला आहे। आता दुसरा म्हणजे त्याचं फिलिंग। क्रीम चीज इथं मी घेतलेलं आहे। हे तुम्हाला मार्केटमध्ये मिळून जाईल, केकच्या शॉपमध्ये मिळेल किंवा रिलायन्स मॉलमध्ये वगैरे मिळून जाईल हे। तरी इथं मी 400 ग्रॅम क्रीम चीज घेतले, कारण केक हा मोठा आहे म्हणून। आता परफेक्ट प्रमाण सांगते मी। 400 ग्रॅम क्रीम चीज आहे ना, हे छान आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये आपल्याला साखर वगैरे काही घालायची नाही। हां, कारण हा एकदम रिच केक असतो म्हणून आपल्याला याच्यामध्ये कंडेन्स मिल्क घालायचं आहे। पण त्याच्या अगोदर याला फेटायचं छान छान, म्हणजे किती ओव्हर मिक्स पण नाही, कारण जर तुम्ही ओव्हर मिक्स केलं म्हणजे छान लय सारं फेटलं तर मग असं ते पनीरसारखं होऊन जाईल। म्हणून फक्त स्मूथ बनवायचे। आणि हे बघा, हे कॅन तुम्हाला कंडेन्स मिल्कचं कुठेही मिळून जाईल। तर हे डीमार्टमधून मी आणलं होतं 50 रुपयांना। तर हे पूर्ण कॅन टाकायचं, त्याच्यामध्ये व्हिपिंग क्रीम टाकायची अर्धा कप। मी इथं अंदाजाने टाकली, थोडीशी इकडं तिकडं झाली तरी चालेल, पण अर्धा कप व्हिपिंग क्रीम। त्यात व्हॅनिला एसेन्स घालायचा आहे किंवा तुम्हाला कुठल्या फ्लेवरचा बनवायचा आहे तो एसेन्स घातला तरी चालेल। नंतर 2 चमचे कॉर्नफ्लावर, जर पोहे खाण्याचा चमचा असेल तरीही चालेल, आणि तो नसेल तर हा मेजरमेंटचा जो स्पून असतो 1 टेबलस्पून, तर ते 2 घालायचे आणि याला परत फेटून घ्यायचं। खूप जास्त ओव्हर मिक्स करायचं नाही। आपण व्हिपिंग क्रीम जरी घातली तरी पण खूप घालायचं नाही, नाहीतर जेव्हा आपण तूप बनवतो तर त्याचं ते मलाई कसं होतं अगदी त्याप्रमाणे होतं आणि मग आपला केक व्यवस्थित बनत नाही। म्हणजे काय होतं तर क्रॅक होतो, असं एकदम स्मूथ असं टेक्स्चर येत नाही त्याचं। बरं असो, इथं मी फिरवून घेतलेले ह्या ही जर मशीन नसेल ना तरी काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही हातानेही छान मिक्स करू शकता। तर हे बघा, हे छान असं आपलं बॅटर तयार झालेलं आहे। आता हा केक आपण बेक करणार आहोत। जर तुम्हाला हा केक बेक करायचा नसेल तर याच्यामध्ये कॉर्नफ्लावर घालू नका, आणि जर बेक करायचा असेल तरच कॉर्नफ्लावर घाला। आता जो बिस्किटांचा लेयर बनवला होता तोही छान थंड झाला आहे। त्याच्यावरती हे जे फिलिंग आहे ते आपल्याला टाकून घ्यायचं आहे। याच्यात आधीमध्ये तुम्ही वेगवेगळ्या फ्लेवर्सचं जे म्हणजे ब्लूबेरीज चा जर केक बनवत असाल ना तर त्याचंही तुम्ही फिलिंग घालू शकता मध्ये, आणि नंतर परत हे चीजचं जे क्रीम आहे ना ते घालून परत अजून ते घालू शकता। पण इथं मी प्लेन बनवते आहे आणि वरतून टॉपिंग जे आहे ना ते आम्हाला वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये आवडतं। जर अवेलेबल असेल तर आम्ही तसं बनवून खातो, जर नसेल तर असाही हा केक अप्रतिम लागतो। बघा, हे छान आता मी फिलिंग भरून घेतलं आहे। मायक्रोवेव्हला मी हा बेक करणार आहे, तर त्याच्यामध्ये मी पाणी ठेवलेलं आहे, तुम्हाला दिसतच असेल। प्रीहीट केला मायक्रोवेव्ह आणि नंतर त्यात गरम पाणी झालं आणि त्याच्यामध्ये हा केक मी बेक करणार आहे 15 मिनटं। आता जर तुम्हाला हा गॅसवरती जर बेक करायचा असेल तर काय करायचं, पहिल्यांदा हा केक जसं आपण केक बेक करतो ना अगदी त्याचप्रमाणे भांड्यात पाणी ठेवून एक तर बेक करायचा, नाही तर हा स्टीम करून घेऊ शकता। तर हे बघा, इथं हा केक बेक झालेला आहे छान असा। आता याला मी थंड होऊन देते आणि बघा, एक पण क्रॅक वगैरे गेलेलं नाही। खूप छान असा हा केक बनलेला आहे। फक्त आता काय करायचं, केक शिजल्या आपल्याला असं चाकूने साईडने त्याच्या कडा मोकळ्या करायच्या, म्हणजे काय होतं की हा केक खाली बसत नाही। जर तुम्ही हे जर नाही केलं ना तर मग केक आहे ना तर तो असा खड्डा पडल्यासारखं होतो केकला मध्येच, म्हणून ते नक्की करा आणि नंतर फ्रीजमध्ये ठेवून द्या कमीत कमी 2 तासासाठी तरी। आणि 2 तासानंतर परत एकदा सेम त्याचप्रमाणे आपल्याला चाकूनेशी साईडनं कडा मोकळ्या करायच्या आणि नंतर हा मोल्डमधनं सहजासहजी बाहेर निघेल। आहे की नाही सोपी रेसिपी, अगदी कोणीही बनवू शकतं। बाहेर तर एवढा महाग मिळतो आणि शक्यतो
कुठल्याही केक शॉपमध्ये लगेच चीज केक मिळत नाही, पण हा केक खरंच खूप भारी लागतो. एकदा तरी नक्की ही रेसिपी करून पहा. मस्त असा बेक झालेला आहे. आता बघा इझिली फॉईल पेपर पण निघून जाईल. हा बिस्किटांचा चुरा जो आहे ना, आपण प्रेस करून एकदम छान ठेवला ना, तर तो अजिबात मोडत नाही. म्हणजे जो फॉईल पेपर याच्यासाठीच लावायचा की केक आपला सहजासहजी बाहेर निघेल. आता तुम्ही वरतून याच्यावरती कुठलंही फिलिंग टाका. स्ट्रॉबेरी जे जाम असतं म्हणा ते, किंवा स्ट्रॉबेरीचं सॉस, मँगो सॉस, किंवा बिस्कॉफचं बिस्किट बिस्कॉफ फ्लेवरचा असेल तर बिस्कॉफचं वापरा, वरतून स्प्रेड वापरा, किंवा न्यूटेला टाका, किंवा चॉकलेट सॉस टाका. काहीही टाकून हा केक खाऊ शकतो किंवा असाही छान लागतो. मी इथं व्हिपिंग क्रीम थोडीशी म्हणजे डिझाईनसाठी, आता हा बड्डेचा केक बनवते म्हणून थोडीशी डिझाईन काढायची होती म्हणून मी व्हिपिंग क्रीम लावली. माझ्याकडं स्ट्रॉबेरी होत्या, त्याला थोडंसं चॉकलेट लावून स्प्रिंकल्स टाकले आणि असा मी डेकोरेट केलं. आता डेकोरेट तुम्ही कसंही करा, फक्त केक हा बनवून एकदा नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा. आता हा केक मी तुम्हाला कापून तर नाही दाखवणार, कारण हा आहे बड्डेचा केक, त्यामुळे तर याचं टेक्स्चर जर पाहायचं असेल तर याच्या अगोदर मी ह्याच केकची रेसिपी शेअर केली आणि तिथं कापून देखील दाखवलेलं आहे. तर ती रेसिपी जाऊन पहा आणि एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा. व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा. व्हिडिओ जर आवडला तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. परत भेटूयात. तोपर्यंत हा केक बनवा, मस्त खा आणि एन्जॉय करा.